श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या तिथीला होळी हा सण साजरा केला जातो आणि यंदा 2026 या वर्षी पौर्णिमेची तिथी ही 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे, तर 3 मार्चला मंगळवारी पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:08 संपणार आहे. आणि तसंच यंदा चंद्रग्रहण हे सुद्धा आलेलं आहे आणि हे चंद्रग्रहण 2026 या वर्षातलं पहिलंच चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचे सर्व वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि यंदा आपल्याला होळी हे 2 मार्चला सोमवारी साजरी करायची आहे. इतर वेळेस आपण सूर्याने बघितलेली तिथीही ग्राह्य धरत असतो आणि यंदा 3 मार्चला मंगळवारी सूर्याने पौर्णिमा तिथीही बघितलेली असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण 3 मार्चला होळी हा सण का साजरा करायचा नाही आहे? होळी पेटवून आपण तिचं पूजन 3 तारखेला का करायचं नाही आहे? तर या दिवशी चंद्रग्रहण हे सुद्धा आलेलं आहे आणि तसंच प्रदोषकाळ सुरू होण्याआधीच पौर्णिमा तिथीही संपत आहे आणि होळी पेटवून आपण तिचं पूजन हे प्रदोषकाळामध्येच करत असतो आणि 3 तारखेला संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये पौर्णिमा तिथीही संपणार आहे आणि म्हणूनच यानुसार आपल्याला होलिका दहन हे 2 मार्चला संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये करायचं आहे. पौर्णिमा तिथी ही 2 तारखेला संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये आहे, म्हणून याच दिवशी आपल्याला म्हणजेच सोमवारी 2 तारखेला होलिका दहन हे करायचं आहे. होळीची पूजा आपल्याला याच दिवशी करायची आहे. होळी या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो आणि याच पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. होळीच्या दिवशी आपल्याकडनं कळत नकळत काही चुका या होऊन जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला पुढे आयुष्यभर भोगावे लागत असतात. होळीच्या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे आपल्याकडून कळत नकळत काही चुका या दिवशी होऊन जातात. आपण होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये काही गोष्टी या टाकत असतो, तर कधीकधी आपण होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे अशाच काही गोष्टी या होळीच्या अग्नीमध्ये टाकून देत असतो. पण होळीमध्ये काही गोष्टी टाकण्याचे काही विशेष नियम हे सांगितले गेलेले आहेत. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये काही गोष्टी टाकण्यास शास्त्रानुसार मनाई केली गेली आहे आणि हे नियम आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण होळीच्या अग्नीमध्ये काही गोष्टी या असंच सहज म्हणून टाकून देतो, पण त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात आणि आपण केलेल्या या चुकांमुळे आपल्या घरामध्ये दरिद्रीही येऊ शकते, आपल्या घरातली माता लक्ष्मीही निघून जाऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये काही गोष्टी या चुकूनही टाकायच्या नाही आहेत. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही टाकायच्या नाही आहेत. हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तुमच्याकडनं जर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये या वस्तू कळत न कळत टाकल्या जात असतील तर इथून पुढे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये या वस्तू चुकूनही टाकू नका, म्हणजे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागणार नाहीत आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाणार नाही. होळीच्या दिवशी अशी पूजा तुम्ही होळीची चुकूनही करू नका. आता काहीच दिवसांमध्ये होळी हा सण येणार आहे आणि होळीच्या दिवशी तुमच्याकडनं या चुका होऊ नयेत यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आधीच अपलोड करत आहे, म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडून होळीच्या दिवशी या चुका होणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये दरिद्री येणार नाही. आपल्या हिंदू धर्मानुसार होळीचा सण हा अत्यंत पवित्र पावन असा सण मानला जातो आणि तसंच होळीची अग्नी ही सुद्धा पवित्र मानली जाते, कारण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करत असतो. होळीचा सण हा सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्साह आणि रंगांशी जोडलेला आहे. होळीची रात्र ही दैविक शक्तींची आणि सिद्धीची रात्र मानली जाते. या दिवशी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये नकारात्मक शक्तींचा, असुरी शक्तींचा नाश हा होत असतो आणि या दिवशी असुरी शक्तींचा नाश होऊन दैवी शक्तींचा उदय हा होत असतो. होळी हा सण आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकट, अडचणी संपवण्यासाठी आणि आपल्या जीवनातील दारिद्र्य, दुःख, त्रास संपवण्यासाठी सर्वात चांगला आणि शुभ दिवस मानला जातो. होळीच्या दिवशी आपल्या आजूबाजूला नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा या दोन्हीही सारख्याच प्रमाणामध्ये सक्रिय असतात. होळीच्या रात्रीला जी काही साधना केली जाते, जे काही उपाय केले जातात, तर ते सर्व अतिशय कारगर असे ठरत असतात. होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील जे काही दुःख, संकट, त्रास दूर होण्यासाठी आपण जे काही उपाय करू तर ते आपल्यासाठी अत्यंत फलदायी असे ठरत असतात. आपण केलेल्या या उपायांचा आपल्याला 100% शुभ परिणाम हा मिळत असतो आणि त्याचप्रमाणे आपण होळीच्या दिवशी होलिका दहन ज्यावेळी करू तर तेव्हा आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये काही गोष्टी या चुकूनही टाकायच्या नाही आहेत, की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये दरिद्री येईल आणि माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाईल आणि आपण कंगाल होऊ.
त्यामुळे आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत, या ज्या काही वस्तू आहेत त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये चुकूनही टाकायच्या नाही आहेत. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार होळीच्या रात्री होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुटलेला आणि खराब ऊस हा कधीही अर्पण करू नये. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये असा तुटलेला आणि खराब झालेला ऊस हा तुम्ही चुकूनही टाकू नका. आणि जर तुम्ही कळत नकळत चुकून अशा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये खराब झालेला तुटलेला ऊस हा टाकला तर यामुळे तुम्हाला होलिका मातेचा श्राप हा लागू शकतो आणि तुमच्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते. असा तुटलेला आणि खराब झालेला ऊस कुठल्याही पूजापाठमध्ये वापरला जात नाही. असा तुटलेला आणि खराब झालेला ऊस पूजापाठमध्ये वापरणं अशुभ मानलं जातं. शास्त्रानुसार असं मानलं जातं की आपण जेव्हा होलिका दहन हे करत असतो तर तेव्हा त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण नेहमी पवित्र वस्तूच या टाकल्या पाहिजे. होळीच्या रात्री आपण जेव्हा होलिका दहन करतो, होळी पेटवतो, तर तेव्हा आपण त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये पंचपक्वान्नाचा नैवेद्य हा टाकत असतो. पंचपक्वान्नाचा नैवेद्य हा आपण होलिका मातेला अर्पण करत असतो आणि त्याचप्रमाणे आपण काही इतर वस्तू यासुद्धा होळीच्या अग्नीमध्ये टाकत असतो. होळीच्या अग्नीमध्ये ऊस हा सुद्धा अर्पण केला जातो आणि हा ऊस अर्पण करत असताना इथे नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठेही तुटलेला किंवा खराब झालेला ऊस हा आपल्याला चुकूनही होलिका मातेच्या पवित्र अग्नीमध्ये टाकायचा नाहीये. आणि तसंच जेव्हा तुम्ही होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ऊस हा टाकाल तर तेव्हा त्या ऊसाला हिरवी पाने ही सुद्धा असलीच पाहिजेत आणि तो ऊस अखंड असला पाहिजे. कारण कुठलीही पूजापाठ करत असताना कोणत्याही अर्धवट वस्तूंचा वापर हा केला जात नाही. आपण जर कुठलीही पूजापाठ करत असताना अर्धवट वस्तूंचा वापर केला तर त्याचे अर्धवटच फळे आपल्याला मिळत असते. जसं की आपण नेहमी पूजापाठ करत असताना अखंड अक्षता याच वापरत असतो. कुठेही तुटलेल्या खंडित झालेल्या अक्षता या आपण कोणत्याही पूजापाठसाठी किंवा कोणताही उपाय करण्यासाठी कधीच वापरत नाही. आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये सुद्धा कुठेही तुटलेला किंवा खराब झालेला असा ऊस न टाकता चांगला सुस्थितीमध्ये असलेला अखंड असा ऊस हा टाकायचा आहे. आणि हा असा ऊस आपल्याला होळीपूर्वीच आपल्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे. आणि या ऊसांची संख्या ही 2, 5, 7 अशी असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे की जी आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये चुकूनही टाकायची नाही आहे, तर ती आहे पाणी असलेलं सोललेलं नारळ. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण जर असं पाणी असलेलं नारळ हे अर्पण केलं तर यामुळे आपण पापाचे भागीदार होऊ शकतो. होळीच्या अग्नीमध्ये कधीही नारळ अर्पण करताना ते आपल्याला पाणी नसलेले आणि सुके आणि अखंड असेच नारळ आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. पाणी असलेले नारळ तुम्ही चुकूनही होळीच्या अग्नीमध्ये टाकू नका. होळीच्या दहनामध्ये नेहमी सुकं नारळ हेच टाकलं पाहिजे. आणि असं हे नारळ होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील सर्व प्रत्येक सदस्याचा हात आपल्याला या नारळाला लावायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताचा स्पर्श हा आपल्याला या नारळाला करायचा आहे. आणि त्यानंतर हे नारळ आपण त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. असं केल्याने होलिका माता ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि यामुळे तुमची दरिद्री ही सुद्धा दूर होईल. होलिका माता ही तुमचं दारिद्र्य घेऊन जाईल आणि तुम्हाला सुख, शांती, समृद्धीचा आशीर्वाद देऊन जाईल. आणि या नारळाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा हाताचा स्पर्श झालेला असल्यामुळे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला होलिका माता असा आशीर्वाद नक्की देईल. पाणी असलेले नारळ हे आपण कोणत्याही पूजेमध्ये फोडू शकतो, पण असे पाणी असलेले नारळ हे आपण होळीच्या अग्नीमध्ये चुकूनही टाकायचं नाहीये. सुकं आणि अखंड नारळ हे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकल्यामुळे स्वतः होलिका माता ही तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, त्रास, अडचणी, समस्या स्वतःसोबत घेऊन जाते. आणि असे नारळ अग्नीमध्ये अर्पण केल्यामुळे अग्निदेवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. होळीच्या दिवशी आपण गोडाधोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य हा करत असतो आणि होळी मातेला आपण हा नैवेद्य अर्पण करतो. होलिका मातेला आपण आपल्या घरामध्ये जो काही गोडाधोडाचा नैवेद्य बनवतो तर तो अत्यंत प्रिय आहे. आणि यामुळेच होळीच्या दिवशी आपण होलिका मातेसाठी आपल्या घरी गोडाधोडाचा नैवेद्य हा आवर्जून बनवायचा आहे आणि तो होलिका मातेला अर्पण सुद्धा करायचा आहे. आणि जर तुम्ही होलिका मातेला होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून तो दाखवत असाल तर यामध्ये पुरणपोळींची संख्या ही कधीही 3 असता कामा नये. एकतर तुम्ही 2 पुरणपोळ्या या घेऊ शकतात किंवा 4, 5, 11 पुरणपोळ्यांचा नैवेद्य हा तुम्ही होलिका मातेला अर्पण करू शकतात. पण कधीही पुरणपोळींची संख्या ही 3 असता कामा नये. आणि तसंच होलिका दहन करताना नेहमी गाईच्या शेणांपासून बनलेल्या गोवऱ्यांचाच वापर हा केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण होळीच्या अग्नीमध्ये गव्हाच्या ओंब्या, हिरवे ओले हरभरे आणि तसंच कोणतीही शेताची नवीन पिकंही जरूर अर्पण करा. असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरताही कधीच भासणार नाही. आणि जर शास्त्रानुसार तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी मासिक धर्म हा आला असेल तर या दिवशी तुम्ही चुकूनही होलिका मातेचं पूजन हे करू नका. आणि तुमच्या घरातील इतर दुसऱ्या कुठल्याही सदस्याकडनं होलिका मातेचं पूजन तुम्ही या दिवशी करून घ्या.
मासिक धर्म असल्यामुळे तुम्ही दुरूनच होलिका मातेचं दर्शन हे घेऊ शकतात. पण होलिका माताजवळ या दिवशी तुम्ही चुकूनही जाऊ नका. त्याचप्रमाणे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये कच्चे तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पापड हे सुद्धा जरूर अर्पण केले पाहिजेत. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते. तुम्ही जर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अखंड अक्षदा तांदूळ हे अर्पण केले तर यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल. तुमच्या घरातली गरिबी ही कायमची निघून जाईल. तुम्ही या दिवशी होलिका मातेला जोही नैवेद्य अर्पण करणार असाल तर तो नैवेद्य तुम्हीही होलिका मातेला अर्पण करण्यापूर्वी चुकूनही ग्रहण करू नका. असा उष्टा केलेला नैवेद्य तुम्ही होलिका मातेच्या पवित्र अग्नीमध्ये चुकूनही टाकू नका. होलिका मातेला नैवेद्य दाखवल्यानंतरच तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोडाधोडाचे पदार्थ हे बनवलेले आहेत तर ते ग्रहण करा. पण होलिका मातेला हा नैवेद्य दाखवण्यापूर्वीच तुम्ही हा नैवेद्य उष्टा करू नका. आणि तसंच होळीच्या दिवशी तुम्ही गोमातेला सुद्धा असा गोडाधोडाचा नैवेद्य हा नक्की खाऊ घाला. होळीच्या दिवशी असा गोडाधोडाचा नैवेद्य गोमातेला खाऊ घातल्यामुळे आपल्या पुढील 7ही पिढ्या या सुखसमृद्धीमध्ये नांदतात. आपल्या पुढच्या 7ही पिढ्यांना कशाचीही कमतरता भासत नाही. गोमातेच्या पोटामध्ये असलेल्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगितली आहे की होळीच्या दिवशी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही टाकायच्या नाही आहेत. तर तुम्हीसुद्धा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अशा वस्तू चुकूनही टाकू नका. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.